नमस्कार. सकलमच्या या विशेष पॉडकास्टमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज माझ्यासोबत आहेत डॉक्टर दीपक पवार. दीपक पवारांची ओळख महाराष्ट्राला वेगवेगळ्या स्वरूपाची आहे. ते राज्यशास्त्राचे प्राध्यापक आहेत मुंबई विद्यापीठात. ते अध्यापनाचं काम करतात. मराठी भाषा केंद्राचे अध्यक्ष आहेत आणि अलीकडच्या काळामध्ये सातत्यानं मराठी काळात महाराष्ट्र धर्म या विषयावर ते बोलत आहेत. नुसतंच बोलत नाहीत तर ते अत्यंत आक्रमकपणे त्याची सैद्धांतिक वैचारिक भूमिका मांडत आहेत आणि दुसऱ्या बाजूला प्रत्यक्ष त्यासाठीचे अनेक उपक्रम पण राबवत आहेत. अलीकडच्या काळात मला वाटतं की सांस्कृतिक राजकारणावर इतक्या ठोसपणे महाराष्ट्रात मांडणी करणारे ते असे अपवादात्मक असे अभ्यासक, विद्वान आणि कार्यकर्ते पण आहेत. तर पवारचं सकलमच्या स्टुडिओमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. धन्यवाद सर. मला पहिल्यांदा आपल्या या मांडणीकडेच यायचं आहे, विशेषतः मराठी कायन आणि महाराष्ट्र धर्म. महाराष्ट्र धर्म ही संकल्पना प्रदीर्घ काळ उत्क्रांत होत आली. मैकावतीच्या बकरीपासून त्याचे उल्लेख आहेत. 20व्या शतकात त्याच्यावर खूप मंथन झालं आहे, घुसळण झाली आहे आणि वेगवेगळ्या विद्वानांनी त्याच्यावर मांडणी केली. त्याच्यावर बऱ्यापैकी चर्चा संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत पण झाली. त्यानंतर त्याच्यावरची चर्चा कमी कमी होत गेली आणि आता अलीकडं त्याच्यावर पुन्हा चर्चा सुरू झाली आणि त्याची खूप ओढाताण आहे. महाराष्ट्र धर्म म्हणावं कशाला याविषयीची वेगवेगळ्या टोकाची मतं हल्ली दिसत आहेत. महाराष्ट्र धर्म मराठी भाषेशी जोडला आहे, मराठी संस्कृतीशी जोडला आहे, मराठी साहित्याशी जोडला आहे, शिवाजी महाराजांच्या इतिहासाशी जोडला आहे, असे वेगवेगळे पैलू सांगता येतात. त्याचबरोबर महाराष्ट्र धर्म हा सर्वसमावेशकतेशी पण जोडला आहे अशी मांडणी केली जाते. या पार्श्वभूमीवर आपण जी भूमिका आता घेतात सातत्यानं मराठीच्या बाजूनं आणि म्हणून कदाचित परप्रांतीयांच्या एकूण सगळ्या वर्तन व्यवहाराच्या विरोधात, तर त्याचा आणि या समावेशनाच्या सर्वसमावेशकतेच्या प्रक्रियेचा यात काही विसंगती आहे का? तर या सगळ्याची मांडणी आपण कशी करता मराठी काळ महाराष्ट्र धर्म? म्हणजे सर, ज्यावेळेला आम्ही मराठी कारण असं म्हणतो त्यावेळेला मराठी भाषा, समाज आणि संस्कृतीचं अर्थकारण, राजकारण, संस्कृतीकारण असा एकत्रित आम्ही विचार करतो. कालच मी गडहिंग्लजमधल्या एका व्याख्यानासाठी गेलो तर तिथं माझ्यानंतर अध्यक्षीय समारोप करणारे असं म्हणले की मला वाटतं मराठी कारण हा शब्द चुकला आहे, तर तिथं मराठीकरण असा शब्द पाहिजे. तर मी त्यांचं म्हणणं ऐकलं आणि मी त्यांना म्हटलं की हा शब्द चुकून वापरलेला नाही आहे, हा शब्द हेतुपूर्वक वापरला आहे आणि ज्या पद्धतीनं धर्मकारण आहे, जातकारण आहे, त्या पद्धतीनं मराठी कारण हा अधिक रचनात्मक पद्धतीनं वापरलेला शब्द आहे. आणि या प्रकारची धारणा संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातच आहे. म्हणजे संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये ज्या वेळेला भाई डांग्यांपासून क्रांतिसिंह नाना पाटलांपर्यंत आणि SM पासून उद्धवराव पाटलांपर्यंत सगळे लोक ज्या वेळेला समाजवादी भारतामध्ये समाजवादी महाराष्ट्र असं म्हणत होते, त्यावेळेला महाराष्ट्राच्या एकसंधतेचा विचार सगळ्या मंडळींनी केला आणि तो करत असताना त्यांनी डांग उंबरगावपासून ते बेळगाव कारवारपर्यंतचा सगळा भाग जो मराठी भाषकांचा आहे तो एका ठिकाणी यावा, मग त्याच्यामध्ये कोणत्याही जाती धर्माचे लोक असावेत, तर या प्रकारची भूमिका त्यांनी मांडली. संयुक्त महाराष्ट्र आपण मिळवला, पण मला असं वाटतं की महाराष्ट्र मिळवल्यानंतर कुठल्याही एका मोठ्या विजयानंतर ज्या प्रकारची आत्मसंतुष्टता समाजामध्ये येते तशी ती आपल्यामध्ये पण आली. आणि त्यामुळे त्यानंतरच्या काळामध्ये आपण जेव्हा जेव्हा मराठीवादाचा विचार करत राहिलो तेव्हा तेव्हा तो कुणाच्या तरी केंद्रित करत राहिलो. म्हणजे कधी दाक्षिणात्यांच्या संबंधात आहे, कधी उत्तर भारतीयांच्या संबंधात आहे, प्रतिक्रियावादी झालो, प्रतिकात्मक झालो आणि एका टप्प्याला हिंसकही झालो. आणि त्यामुळे एका मर्यादेनंतर आपण मराठी भाषा, समाज आणि संस्कृतीचं काही बरं करण्याची जबाबदारी प्राधान्यानं मराठी माणसांची आहे, त्यांच्या सरकारची आहे, त्यांच्यातल्या नागरी चळवळींची आहे, माध्यमांची आहे, कार्यकर्त्यांची आहे, अभिजनांची आहे. हे एक भान आपल्याकडनं सुटलं गेल्या काही वर्षामध्ये. आणि त्यानंतर गेल्या 15-20 वर्षामध्ये असं झालं की मराठी असण्यात काय मोठं आहे, आपण हिंदू आहोत ना, आणि आपण मराठी हिंदू आहोत. मग मराठी हिंदू आहोत हे आपल्याकडे शिवसेना हिंदुत्वाकडे सरकल्यापासून आपल्याकडे एक पॉप्युलर टर्म लोकांची झाली की आम्ही महाराष्ट्रात मराठी आहोत, देशात हिंदू आहोत. पण महाराष्ट्राच्या बाहेर जर तुम्हाला कोणी ओळखतच नसेल, महाराष्ट्राच्या बाहेर जर तुमची काही किंमतच नसेल, तर तुम्ही देशात हिंदू आहात का हिब्रू आहात याला काही फरक पडत नाही. पण हे आपल्याकडे एक पॉप्युलर नॅरेटिव्ह तयार झालं आणि मग 92च्या बाबरी मशीद पाडकामापासून ते राम मंदिराच्या स्थापनेपर्यंत आणि दहीहंडी
हिंदीमध्ये भारत का बच्चा बच्चा जय श्रीराम गायेगा हे म्हणेपर्यंत आपण स्वतःला हे सांगत राहिलो की ही मराठी वगैरे काय फार महत्त्वाची भानगड नाही आहे. आपण स्वतःला सकल हिंदू समाजामध्ये गुंतवून घेतलं पाहिजे आणि देशभरातला जो कोणी हिंदू आहे त्याचा कुठल्याही कानाकोपऱ्यात खुट्ट झालं तरी त्याची प्रतिक्रिया आपण महाराष्ट्रात दिली पाहिजे, अशी एक अकारण जबाबदारी आपण स्वतःवर टाकून घेतली. म्हणजे एकेकाळी आपण जसं चव्हाण साहेबांच्या काळात म्हणायचो की सह्याद्री हिमालयाच्या मदतीला धावून गेला, त्याला किमान एक रचनात्मक किनार तरी होती की महाराष्ट्र 62च्या युद्धानंतर आपली भूमिका बजावायला पुढे सरकला. आत्ता ज्या प्रकारचा हा सह्याद्री हिमालयाच्या मदतीला धावून जातोय ना, त्यात हिमालयाचं वाटोळं आहेच पण सह्याद्रीचं अतिरिक्त वाटोळं आहे. तर ही जी धारणा आहे आत्ताच्या भेसळयुक्त हिंदुत्वाच्या नॅरेटिव्हची, हिंदुस्थानच्या कथनाची, याच्यातनं बाहेर पडलेलं जे नवं राजकारण आहे, सांस्कृतिक राजकारण, त्याच्याकडे मी मराठी कारण म्हणून पाहतो. आणि त्यामुळे गेल्या 1.5-2 वर्षामध्ये मी महाराष्ट्रात ज्यावेळेला फिरतो त्यावेळेला महाराष्ट्र धर्माची मांडणी करताना सर्व जाती धर्माचा मराठी भाषा बोलणारा माणूस तो मराठी आहे. म्हणजे हमीद दलवाईंनी खूप मागे म्हणून ठेवलंय पण आपल्याकडच्या सगळ्या मुसलमानांच्या ते लक्षात आलं नाही की महाराष्ट्रातल्या मुसलमानांची भाषा मराठी आहे. बाबासाहेब असं म्हणले की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, पण ते इंग्रजीतनंच शिका असं नाही म्हणाले. त्यांनी स्वतः चांगली मराठी नियतकालिकं चालवली. त्यामुळे आपल्याकडे असं झालंय की मराठीचा मुद्दा हा काही विशिष्ट समाज घटकांचाच आहे असं एक चित्र गेल्या 10-20 वर्षाच्या पर्यंत निर्माण झालं. ते मोडून काढून महाराष्ट्र धर्माची मांडणी जशी तुम्ही मगाशी म्हणलात की अगदी महिकावतीच्या बखरीपासून महानुभाव पंथापासून ते तुकाराम महाराजांच्या पर्यंत, शिवाजी महाराजांच्या काळापर्यंत झाली. मग राजाराम शास्त्री भागवतांनी त्याची मांडणी केली, इतरही अनेकांनी मांडणी केली. आणि आपल्याकडे अगदी मधल्या काळामध्ये सदानंद मोरे यांनी त्याची मांडणी केली. मोरे सर आणि मी एका व्यासपीठावर एकत्र होतो तेव्हा त्यांनी महाराष्ट्र धर्माची त्रिस्तरीय मांडणी आहे असं ते म्हणाले. आणि ते असं मांडू पाहत होते किंवा पांडू पाहतात की महाराष्ट्र धर्म ही वैश्विक गोष्ट आहे. हां, तर मी त्यांना असं म्हटलं की जय जगत ह्या भूमिकेपेक्षा महाराष्ट्र धर्माची मांडणी वेगळी आहे. म्हणजे महाराष्ट्र धर्माला आधार मानून तुम्ही जगाच्या समतेकडं किंवा वैश्विक एकरूपतेकडे जावं का जाऊ नये हा वेगळा मुद्दा आहे. पण आत्ताच्या घडीला आपल्याला झेपेल, पचेल, रुचेल आणि समाजापर्यंत नीट पोचेल अशा प्रकारच्याच महाराष्ट्र धर्माची मांडणी केली पाहिजे. आणि त्यासाठी हा जो भौगोलिक प्रदेश आहे महाराष्ट्र नावाचा, त्याची भौगोलिक, भाषिक, सांस्कृतिक एकसंधता हा महाराष्ट्र धर्माचा पाया आहे. आणि त्यामुळे आता जेव्हा महाराष्ट्र धर्माची भूमिका आम्ही मांडतो त्यावेळेला मगाशी जसं तुम्ही प्रश्नात म्हणलात की परप्रांतीयांच्या स्थलांतराच्या बद्दलच्या मांडणीतनं त्यात काही विसंगती येते का, तर सर साधा प्रश्न त्यातला असा आहे की आपण परप्रांतीयांच्या स्थलांतराच्या बद्दल जेव्हा बोलतो किंवा महाराष्ट्र सगळ्यांचाच आहे अशी एक मांडणी आपल्याकडे आत्तापर्यंत डावी मंडळी पण फार प्रकर्षानं करत असत. तर महाराष्ट्र सगळ्यांचा आहे पण तो प्राधान्यानं मराठी माणसांचा आहे की नाही. जसा गुजरात सगळ्यांचा असला तरी प्राधान्यानं भाषावर प्रांतरचनेनंतर तो गुजरात्यांचा आहे. आणि आपण असं सातत्यानं आपल्याकडे लोक म्हणतात की घटनेच्या कलम 19 प्रमाणे सगळ्यांना कुठेही जाण्याचं स्वातंत्र्य आहे. तर घटना 49 साली अंमलामध्ये आली तर ती अंमलात आली त्यावेळेला घटनाकारांना जर लक्षात आलं असतं की एका राज्यामधले 5 कोटी लोक दुसऱ्या राज्यामध्ये जाऊन राहतील आणि स्थलांतर नाही, एक्झोडस होईल, अक्षरशः लोक एखाद्या ठिकाणाहून निघून गेल्यासारखे, रखरखाट झाल्यासारखे दुसऱ्या राज्यात जातील आणि त्या राज्याचा भाषिक सांस्कृतिक बॅलन्स बदलेल, तर कदाचित घटनाकाराने सुद्धा कलम 19चा नीट विचार केला असता, फेरविचार केला असता. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रावर पहिला हक्क मराठी माणसांचा आहे ही महाराष्ट्र धर्माची गाभ्याची भूमिका आहे. आणि त्यामुळे जर पहिला अधिकार मराठी माणसांचा असेल तर महाराष्ट्रावर पहिला अधिकार मराठी भाषेचा पण आहे. आणि तो महाराष्ट्र धर्म आणि ती मराठी भाषा सर्वसामान्य बहुजन मराठी लोकांची असल्यामुळं ती सर्वसमावेशक असणं याला दुसरा काहीही पर्याय आहे असं मला दिसत नाही. याच्यामध्ये एक मुद्दा आहे की आपण जसं म्हणाल की 19वा कलम पुन्हा पुन्हा सांगितलं जाते आणि त्याला तुमचं उत्तरही स्पष्ट आहे. तर हे कलम किंवा हा जो काही हा महाराष्ट्रापुरताच मुद्दा नाही, अनेक राज्यांमध्ये आणि एकूणच संघ राज्यवादाशी पण जोडला मुद्दा आहे. तर याचा कुठल्या तरी टप्प्यावर फेरविचार करायची वेळ आली असं आपल्याला वाटतं? ही निश्चितपणानं मला वाटतं. आणि तुम्ही बंगलोरमध्ये बघा, बंगलोरमध्ये तिथं सर्वसामान्य रिक्षावाल्यांनी पण लिहिलेलं आहे आणि लोकांच्या जाहिराती आहेत तिथं, सरकारच्या पण आहेत, निमशासकीय पण आहेत की तुम्हाला आता कर्नाटकात येऊन 1 वर्ष झालेलं आहे, तुम्ही आमच्याशी कन्नडमध्ये बोललात तर बरं होईल.
म्हणजे राज ठाकरेंच्या आंदोलनाच्या मर्यादा वगैरेंच्याबद्दल स्वतंत्रपणे लोक बोलतात, पण ज्या वेळेला ही आंदोलनं झाली त्यावेळेला इथनं महाराष्ट्रातनं बंगालमध्ये गेणाऱ्या काही लोकांना बंगाली मंडळीने असं म्हटलं की अरे तुमच्याकडे बरं चाललंय, तुम्ही किमान विरोध तरी करताय. आमच्याकडे प्रचंड मोठ्या प्रमाणात बिहार झारखंडमधनं माणसं येतात, आम्ही विरोध नाही करत. आसाममधनं येतात, विरोध नाही करत. आसाममधल्या लोकांनी मध्यंतरी महाराष्ट्रामध्ये येऊन आंदोलन असं एक केलं होतं राज ठाकरेंना आवाहन करणारं की तुम्ही जे तुमच्याकडे करताय तसं आमच्याकडे कोणीतरी करायला पाहिजे. म्हणजे हा फक्त एका विशिष्ट पक्षाचा, एखाद्या विशिष्ट संघटनेचा प्रश्न नाहीये. देशामध्ये विकसित आणि अविकसित, कमाल विकसित आणि किमान विकसित अशा प्रकारच्या राज्यांचा गट पडलाय हे आपल्याला स्पष्ट दिसतं. योगायोगाने उत्तरेतली राज्य मागास आहेत, दक्षिणेतली आणि पश्चिम भारतातली राज्य प्रगत आहेत. तुम्ही केंद्रीय वित्त आयोगाचे अहवाल बघा, बजेटमध्ये ज्या प्रकारच्या गोष्टींची चर्चा होते ती तुम्ही पहा. म्हणजे ज्या राज्यांनी स्वतःचा विकास करण्यामध्ये, म्हणजे अर्थव्यवस्था नीट सुधारण्यामध्ये, म्हणजे जिथे एखाद्याने MIDCत उद्योग टाकला महाराष्ट्रासारख्या ठिकाणी तर उद्योजकच किडनॅप होईल अशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये नाहीये. म्हणजे आपल्याकडे काही सगळं बरं चाललंय असं नाही, पण इतकंही भयंकर चाललं नाही की माणसाला उद्योगच टाकावासा वाटणार नाही. याच्या उलट तुम्ही उत्तर भारतामध्ये बघा, उत्तर भारतामध्ये राजकीय आणि उद्योजकीय प्रक्रियेचं संपूर्ण गुन्हेगारीकरण झालेलं आहे. त्यामुळे ही जी बिमारू राज्य आहेत, बिहार, मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश, छत्तीसगड, उत्तराखंड, या राज्यांमधून एकतर्फी प्रवास आहे लोकांचा. म्हणजे आता महाराष्ट्रामधले पण काही लोक तिकडे राहतात का नाही तर राहतात, पण महाराष्ट्रात तिथे गेलेला माणूस मी तिथे जाऊन कानडी बोलणार नाही, म्हणजे बंगलोरमध्ये जाऊन कानडी बोलणार नाही, गुजरातमध्ये जाऊन गुजराती बोलणार नाही असं करत नाही. उत्तर भारतीयांची एक जुनी मानसिकता, म्हणजे उत्तर भारतीय हिंदू आणि उत्तर भारतीय मुसलमान या दोघांमध्ये इतर मतभेद असतील, पण या प्रकारच्या देशांतर्गत वर्चस्ववादाच्या बाबतीत त्यांच्यात एकमत आहे. आणि त्यामुळे ते जिथं कुठं जातील तिथं ते स्वतःची छोटी संस्थानं उभी करतात. आणि त्यामुळे हा प्रश्न आता फक्त स्थलांतराचा नाहीये. आपलं जे क्वाझी फेडरल स्टेट आहे, संघराज्यासारखं दिसणारं पण प्रत्यक्ष संघराज्य नसणारं, जिथं केंद्र मजबूत आहे, या संघराज्याच्या फेररचनेबद्दल सरकारी आयोगानं आणि पुछी आयोगानं अत्यंत स्पष्ट सूचना दिल्यात. आणि काँग्रेस असेल, भाजप असेल, कुठल्याही महत्त्वाच्या मोठ्या राष्ट्रीय पातळीवरचं सरकार स्थापन करणाऱ्या पार्टीनं यातल्या बहुतांश सूचना गांभीर्यानं घेतल्या नाही. आता अशी परिस्थिती आली आहे की आता विकसित राज्यांमधल्या लोकांच्या सहनशीलतेचा बांध फुटायला लागलाय. म्हणजे त्यांना वाटतं की आम्ही विकसित झालो याची मोठी किंमत आम्हाला द्यावी लागते. आणि ते तुम्हाला आता डिलिमिटेशनचं, परिसीमनाच्या विधेयकावरनं झालेल्या वादातनं लक्षात येईल की लोकसंख्या तुमची कमी झाली म्हणून तुम्ही अशा प्रकारची एक व्यवस्था आता निर्माण करताय की ज्याला सत्तेत यायचंय त्याला दक्षिण भारतात एकही जागा मिळाली नाही तरी सुद्धा तो उत्तरेच्या मदतीनं सत्तेवर येऊ शकेल. आणि हे तुम्ही अत्यंत चतुराईनं महिला आरक्षणाशी जोडता आणि मग नंतर कांगावा करता की बघा स्त्रियांना आरक्षण द्यायला हे लोक नको म्हणतायत. तर हा सगळा जो बांध आहे ना, हा यानंतरच्या काळात नीट जर ह्या गोष्टी हँडल झाल्या नाहीत तर या देशाच्या बाल्कनायझेशनचा धोका आहे. तर तो ज्यांना नको आहे त्यांनी जेन्युइन फेडरलिझमकडे, जेन्युइन सकारात्मक आणि सहकारी संघराज्याकडे नेणं ही जे सत्तेत आहेत त्यांची जबाबदारी आहे. आपण सांस्कृतिक राजकारणाविषयी बोलतो किंवा संस्कृतीच्या टिकवण्याविषयी बोलतो. मग मराठ्यांची संस्कृती, मग महाराष्ट्राची संस्कृती, गुजरातची संस्कृती, तामिळनाडूची संस्कृती. तर अशी कुठली लक्षणं आपल्याला दिसत आहेत की महाराष्ट्राच्या संस्कृतीवर आक्रमण झालं आहे आणि आता संस्कृतीसाठी उभं राहण्याची आवश्यकता आहे? हा, म्हणजे आतापर्यंत कसं होतं की मराठी शाळा बंद पडतायत तर लोक म्हणायचं हा शाळेत घालायचं की नाही हा प्रश्न आहे. मराठी भाषा दुकानाच्या पाट्यांवर दिसत नाही तर लोकांचं म्हणणं होतं मग ते पाट्या लावायच्या की नाही, ते गुमास्ता कायदा आहे, ते जरा ते लोक पाहून घेतील. हा काही व्यापक समाजाचा विषय नाही. पण तुम्ही ज्या पद्धतीची संस्कृतीची आपल्याकडची वीण उसवताना दिसते, म्हणजे तुम्ही गावांमधनं बघा की अनेक ठिकाणी आपल्याकडं गावदेव करताना गावातला एखादा हिंदू मुलगा सुद्धा जाताना तिकडं पिरावरनं मशिदीवरनं नीट जात होता. म्हणजे आणि हे सगळं नैसर्गिक
नैसर्गिकरित्या घडत होतं. एकमेकांच्या ह्याला पण जात होते. एकमेकांच्या ह्याला जात होते. कासाराकडनं बांगड्या घेणारे सगळे हिंदू होते, कासार मुसलमान होता. कंदुऱ्या करताना ते सगळं कापणारा मुलानी होता. आणि तो सगळ्या ह्या सिस्टीममध्ये इकोसिस्टीम जी गावाची होती, परिसंस्था होती, ती एकमेकांची म्हणजे मतभेद नव्हते असं नाही, पण त्या मतभेदांपोटी लोकांचे जीव घेतले पाहिजेत, लोकांमध्ये सतत तप्त संघर्ष ठेवला पाहिजे, अशा प्रकारची धारणा नव्हती. हे जे आहे ना, हा जो विखार आहे हा गायपट्ट्यातनं महाराष्ट्रात आलेला विखार आहे. म्हणजे तुम्ही दहीहंडीपासून गणपतीपासून सगळे हिंदूंचे सण बघा, गेल्या काही 10-12 वर्षातले हे सरकारमधल्या पक्षानं पुरस्कृत केलेले सण आहेत. आणि ते पुरस्कृत केलेले म्हणजे काय, फक्त त्याचं भांडवल दिलंय असं नाही, त्याचं नॅरेटिव्ह पण दिलंय. म्हणजे मशिदीच्या पुढे जोरदार वाजवलंच पाहिजे, किंवा या पद्धतीनं तुम्ही लोकांना सतत उचकवत राहिलं पाहिजे. म्हणजे ते उचकवत या पद्धतीनं राहिलं पाहिजे की रामकृष्ण हरी म्हणणारा आपला जो वारकरी आहे तो सुद्धा आक्रमक होऊन समोरच्या माणसाच्या अंगावर शाई टाकायला मागं पुढं पाहत नाही. म्हणजे महाराष्ट्रातली जी एक शांततेची परंपरा होती, संवादाची समन्वयाची परंपरा होती, ती न पाहता महाराष्ट्रात आज हिंदू शत्रू आहे, आज मुसलमान शत्रू आहे, उद्या बौद्ध शत्रू आहे, परवा ख्रिश्चन शत्रू आहे, अशा पद्धतीची शत्रूंची सातत्यपूर्ण निर्मिती करणं आणि त्यातनं मग हळूहळू एक शत्रू बाजूला काढून एकसंध हिंदू जो भीतीग्रस्त आहे, जो एका अर्थाने काय म्हणूया आपण त्याला अँझायटीग्रस्त आहे आणि त्यामुळे संशयग्रस्त पण आहे, असा हिंदू तयार करायचा, असा मुसलमानही तयार करायचा आणि त्यातनं त्याचं रूपांतर मतपेटीत करायचं. म्हणजे आपलं इलेक्टोरल पॉलिटिक्स, आपलं कल्चरल पॉलिटिक्स आणि आपलं दैनंदिन जगणं याच्यातल्या सीमारेषा पुसट करून टाकणं हे गेल्या 10-12 वर्षामध्ये महाराष्ट्रात फार सातत्यानं घडताना दिसतं. आणि दुसरं म्हणजे तुम्हाला गल्ली बोळांमध्ये नवनव्या पद्धतीनं देवांची निर्मिती करणं, देवस्थानांची निर्मिती करणं, त्याचे वाद निर्माण करणं, म्हणजे हे एक वेगळ्या प्रकारचं परवर्ट अँटी सोशल इंजिनिअरिंग आहे. म्हणजे जसं सोशल इंजिनिअरिंगचा आपण विचार केला जे शाहू महाराजांनी कोल्हापूर सारख्या शहरात केलं, हे अँटी सोशल इंजिनिअरिंग आहे जे अत्यंतिक विचारपूर्वक राज्य व्यवस्थेच्या आणि भांडवली व्यवस्थेच्या मदतीनं होत आहे. फूट पाडली जाते. म्हणजे तुम्ही आता गोकुळचं उदाहरण पाहताय, गोकुळच्या हलाल प्रमाणपत्रावरून तुम्ही घेऊ नका गोकुळचं दूध असं म्हणण्यापर्यंत कल जेव्हा जातो लोकांचा, तेव्हा तुम्हाला इथं गोकुळच्या जागी मग अमूलच आणायचं आहे का, तुम्हाला दुसऱ्या राज्यामधला एखादा ब्रँड लोकांच्या पुढे न्यायचा आहे का, अशा प्रकारच्या अनेक गोष्टी निर्माण होतात. म्हणजे महाराष्ट्रातल्या समाज जीवनामध्ये खानदेशापासून विदर्भापर्यंत ज्या काही बऱ्या वाईट गोष्टी होत्या त्या सगळ्या गोष्टी मोडून एक जिन्सी असा विखारी समाज निर्माण करणं ही संस्कृतीवरची सगळ्यात मोठी आक्षेपाची आणि हल्ल्याची बाब आहे असं मी मानतो. आत्ता पुन्हा जी मराठीची चर्चा सुरू झाली त्याला निमित्त ठरले ते भाषाच होतं आणि त्यातली हिंदी लागू करण्याचा मुद्दा, आणि त्याच्यावरून पुन्हा एकदा महाराष्ट्रात पण संतप्त प्रतिक्रिया उमटल्या, बाकीच्या राज्यातही उमटल्या, आणि ते सगळं महापालिका निवडणुकीच्या थोडंसं आधी म्हणजे तोंडावर झालं होतं. पण आपल्याला असं दिसलं नाही की भाषेच्या मुद्द्यावर लोक एकत्र येत आहेत आणि राजकारणात म्हणजे सत्तेच्या राजकारणात त्याचा प्रभाव पडतोय. आपण जर तमिळनाडूमध्ये बघितलं तर खूप आक्रमकपणे हिंदी सक्तीला विरोध केला गेला. तो इतका आक्रमक होता की तिथल्या भाजपच्या नेत्यांनाही असं म्हणायला लागलं की हिंदीची सक्ती करू नका, ही चालणार नाही. पण महाराष्ट्रात असं झालं नाही आणि निकाल पण असं सांगतो आपला की मुंबईत तर शिवसेनेची सत्ता गेली जी मराठीविषयी बोलत होते, पण उर्वरित महाराष्ट्रात सुद्धा या मुद्द्याचा काही राजकीय प्रभाव दिसला नाही. असं का होते? म्हणजे दक्षिण भारतातली राज्य आणि महाराष्ट्र असा जर विचार केला तर प्रादेशिक अस्मितांमध्ये किंवा भाषेविषयीच्या अस्मितेविषयी आस्थेविषयी सत्तेच्या अंगाने असा वेगळा फरक का दिसतो आपल्याला? दक्षिण भारतामध्ये विशेषतः तमिळनाडूसारख्या राज्यामध्ये भाषेच्या अंगानं फार टोकदार अस्मिता निर्माण झालेली आहे आणि तिला एक प्रकारची वैचारिक परंपरा आहे. ती पेरियारपासून आलेली आणि अब्राह्मणी त्यांची जी चळवळ आहे त्या सगळ्या चळवळीतनं म्हणजे त्यांचं संस्कृतीकरण आणि राजकारण जे आहे ते भाषेच्या भोवती नीट विणलेलं आहे. म्हणजे आपल्याकडे सर मला असं वाटतं की संयुक्त महाराष्ट्र समितीने हा प्रयोग केला म्हणजे भाषेच्या भोवती एका समाजाची मोट बांधण्याचा. आपल्या दुर्दैवाने मला असं वाटतं की 57 साली ते सत्तेच्या जवळ आले, पण 60 साली महाराष्ट्र झाला
आणि 62 पर्यंत समिती फुटली. म्हणजे मी हे अनेक वेळा म्हटलेलं आहे की संयुक्त महाराष्ट्र समिती हा उत्तर भारतातले लोहिया पुरस्कृत बिगर काँग्रेसवादाचे प्रयोग सुरू होण्याच्या अगोदरचा भारतातला बिगर काँग्रेसवादाचा पुरावा आहे. फरक एवढाच आहे की हे लोक सत्तेच्या जवळ आले पण सत्तेत आले नाहीत. त्यामुळे 60 सालाच्या नंतरचं जे आपलं यशवंतराव चव्हाणांचं आणि इतर पण नॅरेटिव्ह आहे ते साधारणपणे भाषिक राज्य झालं ना मग आता कशाला तुम्ही उगाच उपद्रव करता. मग भाषेसाठी महामंडळ, भाषेसाठी महामंडळ करा, आणखी काही विश्वकोश निर्मिती मंडळ करा, आणखी काही गोष्टी करा. इथपर्यंत सगळं ते मर्यादित राहिलेलं आहे. त्यामुळे भाषेसाठीच्या यंत्रणा निर्माण करणं हे आपल्याकडे चव्हाण साहेबांनी केलं. मग राज्य मराठी विकास संस्था आली तेव्हा पवार साहेबांनी पण केलं. 98 साली युतीची सत्ता असताना लीलाधर डाकेंनी जिल्हा आणि तालुका पातळीवरच्या न्यायालयांचं कामकाज मराठीमध्ये करण्याचा प्रयत्न केला. हे सगळं आपल्याकडे जेव्हा होतंय ना त्यावेळेला आपल्याकडे जेव्हा सरकार काम करतं तेव्हा समाज शांत आहे. जेव्हा समाज काम करतो तेव्हा सरकार शांत आहे. तमिळनाडू आणि आपल्यामध्ये हा मूलभूत फरक आहे की तुम्ही जे उत्तम उदाहरण दिलत ना की त्यांच्याकडच्या भाजपच्या माणसाला पण म्हणायला लागलं की तिसरी भाषा नको. आणि तो जो अण्णामलाई नावाचा त्यांचा समोरच्या AIADMK मधला गृहस्थ होता, AIADMK ला सुद्धा DMK पेक्षा वेगळी भूमिका नाही घेता आली. आता सत्तेत आलेल्या त्या विजयला पण वेगळी भूमिका नाही घेता आली. म्हणजे त्या राज्यामध्ये तुमचा पक्ष कुठलाही असो तुम्हाला तिसरी भाषा म्हणून हिंदी पाहिजे असं म्हणायचं धाडस होत नाही. महाराष्ट्रामध्ये राज्याचे मुख्यमंत्रीच सांगतात की हिंदी शिकलं तर काय प्रॉब्लेम आहे, हिंदी ज्ञानाची भाषा आहे, तुम्हाला भारताच्या भाषा नको, तुम्हाला इंग्रजीच पाहिजे, आणि लोक ऐकतात. राज्याच्या मुख्यमंत्र्याने बाबा त्याच्या पदाचा मान म्हणून लोकांनी ऐकलंय असं आपण गृहीत धरू. आपल्याला एखादा कृपाशंकर सिंग आणि संजय निरुपम पण सांगतो की भाषिक सहिष्णुता पाहिजे. मुळात ज्यांच्याबद्दल मराठी समाजानं सहिष्णू राहण्याचीच गरज नव्हती असे लोक आपल्याला येऊन सांगतात. याचं कारण आपल्या समाजामध्ये भाषिक धग कमी आहे. फक्त एक मत मला सर थोडं वेगळं मी असं म्हणतो की तिसऱ्या भाषेच्या सक्तीनंतर पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये राजकीय पक्षांच्या पलीकडे जाऊन नागरी समाजामधनं मराठीची चळवळ उभी राहिली. म्हणजे एरवी काय असायचं, मनसे काहीतरी म्हणते, सेना काहीतरी म्हणते, आता नागरी समाजातले लोक पहिल्यांदा बोलले, मग मनसे बोलली, मग सेना बोलली, मग काँग्रेस बोलली, मग डावे बोलले, इतर सगळे पक्ष बोलले. आणि हा उलटा मार्ग आहे. आणि त्यामुळे आता आपल्याकडच्या राजकीय पक्षांना मराठीचा मुद्दा त्यांच्या अजेंड्यावर घेणं भाग पडत आहे. पण तरीही तुम्ही म्हणलात तसं मुंबईतल्या निवडणुकांमध्ये मराठीच्या मुद्द्याने सेना आणि मनसे हे जे दोन पक्ष आहेत या पक्षांना आता मिळाले त्या यशामध्ये मराठीच्या आंदोलनांचा मोठा वाटा आहे. आम्हाला असं वाटतं की याच्या पलीकडे जाऊन जर याने थोडं आक्रमक राजकारण केलं असतं, म्हणजे भाषा कार्डाला पूरक अशा प्रकारचं आक्रमक राजकारण त्यांनी महानगरपालिका निवडणुकांच्या अगोदर एक 6-8 महिने केलं असतं तर कदाचित महानगरपालिकेचा निवडणूक फिरला असता. महाराष्ट्राच्या इतर भागामध्ये जे घडतंय ना त्या इतर भागामध्ये परप्रांतीयांचं स्थलांतर, वाढणारं रिअल इस्टेट, त्यातनं होणारं मराठी माणसांचं परिघीकरण, हे सगळे मुद्दे म्हणून पोचत आहेत. पण गेल्या 3-4 वर्षामध्ये सगळे जे आपल्याकडचे विरोधी पक्षातले लोक आहेत त्यांच्यातल्या कोणालाच विरोधात राहायचं नाहीये. त्यांच्यातल्या सगळ्यांना एकतर भाजपशी साटलोट करायचे किंवा भाजपमध्येच जायचंय. अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला एक वेगळ्याच प्रकारची स्थानिक पातळीवरची महायुती आकाराला आलेली दिसते की ज्याच्यामध्ये खरं तर कोणाला विरोधातच राहायचं नाही. त्यामुळे आतून खदखद असली तरी निवडणुकांच्या निकालामध्ये ती परिवर्तित होताना आपल्याला दिसत नाही. कदाचित 29 साली आणि 29च्या नंतर ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील तोपर्यंत हे मराठी कारणाचं चळवळीचा जो काही जे बीज आहे ते थोडं विस्तारत राहिलं तर मला वाटतं हे अधिक परिणामकारक होऊ शकेल. एका जाहीर मेळाव्यात आपण अशी धोका दाखवला होता की महाराष्ट्र विभाजनाच्या दिशेनं निघालाय. पूर्वी आपल्याकडे वाद होता की विदर्भ वेगळा होईल का किंवा त्यानं व्हावं का, वाद चर्चा होत होत्या. पण ते हळूहळू त्याचा एक कमी होत गेला, त्याची धग कमी होत गेली, विदर्भात एक कमी झाल्या दिसते आपल्याला. आता असं काय झालं आहे की ज्याच्यामुळे आपल्याला असं वाटतं की विशेषतः MMR एजंटविषयी मुंबई भोवतीचे आपण बोलत होता, तर हा MMR एजंट इतका महाराष्ट्रापासून एलिनेट झाला आहे म्हणजे काय झालं आणि असं आपल्याला हा धोका का दिसतो? म्हणजे तुम्ही बघा, राज्य जेव्हा स्थापन होणार होतं आपलं तेव्हा बाबासाहेबांनी मुंबई महाराष्ट्राची का आहे असं सांगताना म्हटलं होतं की या राज्याला सगळी संसाधनं मुंबईतनं येतात. पाणी येतं, वीज येते, अन्नधान्य येतं, सगळं महाराष्ट्रातनं मिळतं.
म्हणजे महाराष्ट्राचं मुंबईशी सेंद्रिय नातं आहे. आता जर तुम्ही बघितलं ना तर मुंबई उपनगर, ठाणे, रायगड आणि पालघर या 5 जिल्ह्यांमध्ये हा सगळा मुंबई महानगर क्षेत्राचा प्रदेश सगळा आहे. तर याच्यामधली सगळी मोठी धरणं ही या भागामध्ये आहेत. या सगळ्या भागांमधनं पाणी निघतं. म्हणजे मुरबाडमध्ये लोकांना पाणी मिळत नाही, जवाहर मोखाड्यामध्ये मिळत नाही, पण दक्षिण मुंबईमधल्या लोकांच्या 80व्या मजल्याच्या इमारतीमध्ये इन्फिनिटी पूलला पाणी मिळत आहे. म्हणजे या प्रकारची आत्यंतिक संसाधनांची विसंगती आपल्याकडे निर्माण झालेली आहे. दुसरीकडे काय झालंय की आपले आत्ताचे जे इन्फ्रास्ट्रक्चर मॅन आहेत त्या इन्फ्रास्ट्रक्चर मॅननी 3री मुंबई, 4थी मुंबई, मुरबे बंदर, वाढवण बंदर, ही बुलेट ट्रेन आणि यानंतर दिल्ली मुंबई फ्रेट कॉरिडॉर, समृद्धी महामार्गाचा एक तुकडा, मुंबई पुणे एक्सप्रेसवे आणखी वाढवून टाकणं, सगळीकडे जमिनी खोदून आणखी नवनव्या मेट्रो करणं, यातनं एवढी प्रचंड गुंतवणूक भांडवलदारांनी आता ह्या शहरामध्ये केलेली आहे की त्यांच्या दृष्टीनं या शहरातला एकच प्रॉब्लेम आहे, तो म्हणजे या शहरावर राज्य करणारे लोक काही वेळेला त्यांच्या विरोधात जाऊ शकतात. आणि ते विरोधात का जाऊ शकतात? कारण ते निवडून येणारे जे लोक आहेत ते उर्वरित महाराष्ट्रातनं पण निवडून येऊ शकतात. त्यामुळे तुम्ही जर बघितलं तर 2008ला ज्या वेळेला आपल्याकडे दहशतवादी हल्ला झाला मुंबईमध्ये, तेव्हा आपल्याकडचा जो हा मेणबत्त्या घेऊन जाणारा वर्ग आहे ते मुंबईत मेणबत्त्या घेऊन गेले होते आणि ते असं म्हणले की मुंबईला महापौराची नाही सीओची गरज आहे. हा, आणि मुंबईचं सिटी स्टेट करण्याची गरज आहे. आणि त्यावेळेला लोक असं म्हणले, काही म्हणजे टाटा होते त्यावेळेला ते असं म्हणले होते की टाटांनी मुंबईचं सगळं पाहिजे किंवा राष्ट्रपती व्हायला पाहिजेत, अशा प्रकारचे लोक आपल्याकडे यावेत. किंवा आपल्याकडे लोकांच्या डोक्यातली कल्पना काय आहे की मुंबई शहर कॉर्पोरेट पद्धतीनं चाललं पाहिजे. तर ते मुंबई शहर कॉर्पोरेट पद्धतीनं चालायचं ना तर त्यातला मेजर अडथळा मराठी माणूस हाच आहे. कारण या राज्याची या शहराचं जे सेंद्रिय नातं महाराष्ट्राची आहे, इथला गरीब माणूस जो मुंबई शहरातला आहे तो मराठवाड्यातनं, विदर्भातनं, कोकणातनं सगळीकडनं येतो आणि त्यामुळे त्याला त्याची मुळं आहेत. त्यामुळे आता कसं झालंय की उत्तर भारतातनं आणि पूर्व भारतातनं येणारा जो मजूर आहे, जो तुम्हाला दिसेल की पुण्यात आहे, कोल्हापुरात पण आहे, हा जो मोठा मजूर आहे, हा मजूर अत्यंत म्हणजे तुकडे टाकावे इतक्या कमी किमतीमध्ये भांडवलदारांना उपलब्ध आहे. त्यामुळे भांडवलदारांनी एक चांगलं म्हणण्यापेक्षा एक उपयुक्त नॅरेटिव्ह काय तयार केलंय, मराठी माणूस काम करत नाही, मराठी माणसाच्या कामाच्या वेळा कमी असतात, पण मराठी माणूस 8 तास काम करतो कारण कामाची वेळ 8च तास असणं अपेक्षित आहे. तुम्ही उत्तर भारतातनं आणलेल्या मजुराला 16 तास काम करायला लावता, हे अमानुष आहे आणि कामगारांच्या अधिकारांच्या विरोधातलं आहे. पण ते चालतंय का? कारण त्या मजुरांना त्यांच्या राज्यामध्ये तेवढाही रोजगार मिळत नाही आणि भांडवलदारांना एवढा स्वस्त मजूर शोषून घेता आला तर त्यांना जो काही तथाकथित विकास करायचा आहे तो विकास करण्यासाठी उपयुक्त साधन सामग्री मिळते. त्यामुळे आपले मुख्यमंत्री सुद्धा तुम्ही बघा गेल्या काही वर्षामध्ये MMRचा प्रांत असंच म्हणतात, ते मुंबई शहर असं म्हणत नाहीत, मुंबई उपनगर असं म्हणत नाहीत. आणि त्यांची एक धारणा अशी आहे की या शहराचं भांडवल कोणाचं आहे? गुजर मारवाड्यांचं आहे. या शहरातली वाढती लोकसंख्या कोणाची आहे? उत्तर भारतीयांची आहे. मग मराठी माणसांचं काय राहतं? तर मराठी माणसांकडे ब्लू कॉलर जॉब मधल्या काही गोष्टी राहतात. सरकारच्या नोकऱ्या यांनी संपवतच आणलेल्या आहेत. खाजगी नोकऱ्यांमध्ये तुम्ही महाराष्ट्रातल्या अनेक शहरांमध्ये बघा, खरं तर हा कायदा अनेक राज्यांनी जसा आग्रहाने केला तसा आपणही करायला पाहिजे की अ ते ड वर्गापर्यंत सर्व ठिकाणच्या कामगारांमध्ये आपल्या लोकांचं प्रमाण 80% असायला पाहिजे. पण आपण काय म्हणतो, अनस्किल्ड जॉबमध्ये आमचे लोक घ्या, स्किल्ड जॉबमध्ये तुम्हाला बाहेरनं मिळालं तर तुम्ही बाहेरनं घ्या. मग ते साधारणपणे स्किल्ड जॉबमध्ये बाहेरनंच माणसं आणतात आणि स्किल्ड जॉबमधनं बाहेरची माणसं आली की बाकीच्या अकुशल कामगारांमध्ये पण बाहेरचेच लोक येतात. या पद्धतीनं यांनी असं नेटवर्क उभं केलंय की तुम्ही मुंबईमध्ये पाहाल की लोढा, अदानी, आशरपासून अनेक लोकांच्या बेनामी मालमत्ता आणि नावावर असलेल्या मालमत्तांनी सगळी महाराष्ट्रात MMR मधली रिअल इस्टेट व्यापलेली आहे. रिअल इस्टेट यांच्या मालकीची आहे, इतर प्रकारचे इन्फ्रा भांडवल आणखी काही गुजर मारवाड्यांच्या मालकीचं आहे आणि प्रचंड मोठ्या प्रमाणातला लेबर फोर्स हा उत्तर भारतीयांचा आहे. अशा परिस्थितीमध्ये MMR महाराष्ट्रामध्ये असणं हाच यांना प्रॉब्लेम आहे. MMR एकदा विभाजित झाला आणि ते काय करतील असं मला वाटतं की ते काही कदाचित केंद्रशासित प्रदेशाचा खडा मारून पाहतील. वेगळं एक राज्य झालं तर लोकांचा उत्कर्ष वेगानं होईल का याचं एक काहीतरी गाजर दाखवून पाहतील. मध्यंतरी राज ठाकरे असं म्हणाले होते की रक्ताचे पाठ वाहतील. असं काही झालं तर 107 जेव्हा हुतात्मे गेले ना तेव्हा खरंच रक्ताचे पाठ वाहिले होते. कारण तेव्हा रस्त्यावर येऊन आंदोलनं करणारे लोक होते.
आता व्हॉट्सॲपवर आंदोलनं करणारे लोक आहेत. त्यामुळे आता जर खरंच महाराष्ट्र सरकारनं, भारत सरकारनं हे करायचं धरलं आणि आपल्याकडच्या काही लोकांना वाटतं की भारत सरकार असं कसं करेल, तर जम्मू आणि काश्मीरचं जेव्हा त्यांनी विभाजन केलं तेव्हा त्यांनी जम्मू आणि काश्मीरच्या विधानसभेला विचारलं नाही. आता आपल्याकडे लोक काय म्हणतात, पण जम्मू आणि काश्मीर आणि महाराष्ट्र काही वेगळे आहेत का? वेगळे आहेत ना. तर जम्मू आणि काश्मीर आणि महाराष्ट्र वेगळे आहेत. जम्मू आणि काश्मीर हा सीमेचा प्रदेश आहे आणि महाराष्ट्र हा अत्यंतिक ताकदीचा आर्थिक प्रदेश आहे. त्यामुळे या राज्याची मोडतोड करण्यासाठी यांना या सगळ्या गोष्टींची गरज पडेल. म्हणून मी हा MMRच्या नव्या राज्याचा धोका वारंवार मांडत आलो आहे. विदर्भाच्या बद्दल तुम्ही म्हणलात, विदर्भामध्ये सर्वसाधारणपणे जो निवडणुकीत पडतो तो स्वतंत्र विदर्भाच्या बाजूचा असतो आणि त्याच्यामुळे तुम्हाला असं जाणवेल की पूर्व आणि पश्चिम विदर्भात पण मेळ नाहीये याच्याबद्दल की वेगळा विदर्भ आपल्याला हवाय का नको आहे. आता जे मुख्यमंत्री आहेत तेच असं म्हणले होते काही वर्षांपूर्वी की वेगळा विदर्भ झाल्याशिवाय मी लग्न करणार नाही. ते सगळं मागे पडलं. आता काय झालंय की आता तिथनं जी खनिजं त्यांना आणायची आहेत ती शक्तीपीठ मार्गाच्या मार्फत थेट अदानीच्या पोर्टला नेऊन पोचवायची आहेत. म्हणजे त्यांच्या लक्षात आलंय की राज्य काही वेळेला पटकन न मोडता ते अशा पद्धतीनं विकलांग करता येतं तुम्हाला की मग त्या राज्याचा एकूण ढांचाच कोसळतो आणि तसं झाल्यानंतर मग लोकांच्या विरोधाची तीव्रता पण कमी होते. त्यामुळे मला जसं दिसतं की MMRचं राज्य विदर्भाचं एक छोटेखानी हिंदी आणि गुजर मारवाड्यांच्या उपयोगाचं असलेलं राज्य आणि उर्वरित महाराष्ट्र अशा प्रकारच्या त्रिभाजनाची भीती मला खूप वाटते. आणि ती वाटते या दृष्टीनं वाटते की महाराष्ट्राच्या उर्वरित भागामध्ये सुद्धा ज्या पद्धतीनं गुजर मारवाड्यांचा पैसा वाढतो आहे आणि कोकणामध्ये फक्त बिहारी लोक नाहीत तर नेपाळ्यांचं प्रचंड मोठं स्थलांतर होतंय. एवढं स्थलांतर होते की नेपाळी तिथं काही ठिकाणी आता बागांचे मालक झालेत आणि मराठी लोक त्यांच्या हाताखाली काम करतायत. हे मी अनेक लोकांना म्हटले की तिथं जर ते बागांचे मालक होऊ शकतात तर उद्या पंचायत समितीत जाऊ शकणार नाहीत का? आज जर गोकुळमध्ये दुधाच्या धारा काढायला भैया आलेले आहेत तर आणखी 10 वर्षांनी ते गाई गुरांचे मालक होऊन गोकुळच्या निवडणुकीला उभे राहणार नाहीत का? आणि हा जो धोका आहे हा धोका आपण लक्षात घेतला नाही तर महाराष्ट्र तसा काही वर्ष राहून आपल्या हातातून जाणार आहे आणि एकदा तो तसा जायला लागला की त्याचं त्रिभाजन करणं अत्यंत सोपं होण्याची शक्यता आहे. शेवटचा प्रश्न, ज्या प्रकारच्या मराठी कारणावर, महाराष्ट्र धर्मावर किंवा सांस्कृतिक राजकारणावर आपण सतत आता भूमिका मांडतात तर अल्टिमेटली त्याचा संबंध प्रत्यक्ष राजकारणाशी, सत्तेच्या राजकारणाशी येतो आणि त्या राजकारणावर प्रभाव टाकणं किंवा त्या राजकारणानं सपोर्ट करणं अशा दोन्ही गोष्टी झाल्याशिवाय हे पुढे जात नाही. तर आत्ताच्या महाराष्ट्रामध्ये असा कुठला फोर्स, कुठला पक्ष, कुठला नेता किंवा कुठली संघटना अशी आपल्याला दिसते की जे पुढे घेऊन जाऊ शकेल का? या बाबतीत पूर्ण निराशेचं वातावरण आहे. हां, हे तुमचं म्हणणं एकदम योग्य आहे आणि म्हणजे आपण समेवर येतो बघा तसा हे समेवर जाणं आहे. म्हणजे महाराष्ट्रात 2 मराठीवादी प्रादेशिक पक्ष आहेत पण आत्तापर्यंत गेल्या 10-15 वर्षात त्यांचं ऑड डेला मराठी, इव्हन डेला हिंदू असं करण्यात त्यांनी त्यांची सगळी एनर्जी वाया घालवली आणि त्यांच्या हे लक्षात येत नाही की भाजपसारखा एवढा महाकाय अशा प्रकारचा हिंदुत्वाचा अजेंडा असलेला पक्ष असताना तुमचं सॉफ्ट हिंदुत्व कोणी विकतच घेणार नाही. दुसरे 2 राष्ट्रवादी जे पक्ष आहेत आपल्याकडं त्यांचं पुढच्या 2 वर्षात काय होईल हे सांगता येण्यासारखी परिस्थिती नाही. डावे पक्ष आपल्याकडं पूर्ण परिघीय झालेत आणि हे मी डाव्यांना त्यांच्या व्यासपीठावर पण अनेकदा सांगितलंय की महाराष्ट्राच्या निर्मितीमध्ये तुम्ही होतात पण शिवसेना निर्माण झाली आणि तुमचे आणि त्यांचे संघर्ष झाले म्हणून तुम्ही शिवसेनेशी भांडलात हे बरोबर आहे. तुम्ही मराठीशी कशाला भांडलात? तुम्ही मराठीचा मुद्दा टाकलात म्हणजे कलकत्त्यातला जो डावा आहे तो आधी बंगाली आहे, केरळमधला डावा आधी मल्याळी आहे. पण मग तुम्ही डावे आधी आहात आणि मराठी कधीतरी जमेल असं कसं चालेल? तर डावे ही एक अशा काही प्रमाणामध्ये मला मदतीसाठी, सहकार्यासाठी वाटते. आता आम्ही राजू शेट्टींबरोबरच्या आंबा काजू उत्पादनाच्या आंदोलनामध्ये सहभागी झालो. शरद पवार साहेबांना भेटलो तर ते मला असं म्हणले तुम्ही कसं काय ह्या आंदोलनामध्ये? तर मी त्यांना म्हटलं की जे मराठी माणसांचं आंदोलन आहे त्याच्यात आम्ही आहोत कारण आंबा काजू उत्पादकाचं आंदोलन हा पण मराठी कारणातच संघर्ष आहे असं मी मानतो. त्यामुळे आत्ताच्या घडीला सर सांस्कृतिक आणि अगदी आंबेडकरवादी चळवळीतले तुम्ही पाहिलं तर जे आता आठवले असतील किंवा आणखी काय त्यांचं नाव
गवईंचा गट. गवई असतं, गवईंचा गट नामशेष झालेला आहे. वंचित बहुजन आघाडीचा जो गट आहे आंबेडकर. तो काही वेळेला आम्हाला आमच्या सोबत आलेला आहे, म्हणजे आंदोलनात सहभागी झालेला आहे. पण त्यांची एक अशा प्रकारची भूमिका आहे की जर तुम्ही एखाद्या आंदोलनामध्ये दोन्ही सेनांची मदत घेतली तर त्यांना बाट लागतो, त्यामुळे मग ते आम्हाला धरत नाहीत. मग आता प्रॉब्लेम असा आहे की आम्हाला मदत बाळासाहेब आंबेडकरांची पण पाहिजे आणि मदत दोन्ही ठाकरेंची पण पाहिजे. आम्ही ठाकरेंना म्हणत नाही की हे आलेत म्हणून तुम्ही येऊ नका, तशी आमची बाळासाहेबांना पण विनंती असते की ते आलेत म्हणून आम्ही येणार नाही असं म्हणू नका. आता या पातळीवर आमच्यासारखे चळवळ चालवणारे लोक उपलब्ध राजकीय पर्यायांच्या मदतीनं हा मराठीकरणाचा लढा जितका पुढे नेता येईल तितका आम्ही नेऊ. पण एक टप्पा मला असा दिसतो की प्रत्यक्ष राजकीय कृती करण्याची वेळ येईल, पण प्रत्यक्ष राजकीय कृती करताना कोणाच्या तरी समर्थनार्थ केलेली राजकीय कृती कधी होऊ शकते. जसं आपल्याकडे डाव्या मंडळींनी केलं बघा की काँग्रेसला आपण शहाणं करू असं म्हणत त्यांनी 25-30 वर्ष घातली, पण काँग्रेस शहाणी झाली नाही, पण डावे बाद झाले. त्यामुळे मराठी कारणाच्या राजकारणाचं तसं होऊ नये यासाठी दोन्ही सेनांना शहाणं करू, उरेल त्या राष्ट्रवादीमध्ये थोडा महाराष्ट्रवाद घालू, अशा प्रकारचं चटणी कोशिंबिरीचं सांस्कृतिक राजकारण आम्हाला करायचं नाहीये. त्यामुळे जेव्हा कधी जनमानसातून या प्रकारचं समर्थन उभं राहील असं दिसेल त्यावेळेला कदाचित अशा प्रकारच्या सांस्कृतिक राजकारणाचा आणि राजकीय कृतीचा पर्याय आम्ही कार्यकर्तेच उभं करू, पण ते आमच्या हयातीत होईल का कदाचित आम्ही पायाभरणी करू आणि नंतरच्या पिढीच्या वेळेला होईल हे काही मला आज सांगता येत नाही. म्हणजे मराठी भोवतीचा एक प्रादेशिक पक्ष, अशी मराठी भोवतीचा निखळ मराठीवादी असा कदाचित तमिळनाडूत ज्या पद्धतीनं द्रमुक आहे, द्रविड चळवळीतनं आलेला, तसा महाराष्ट्र धर्माच्या चळवळीतनं आलेला प्रादेशिक पक्ष हे आमच्या समोरचं अंतिम लक्ष्य आहे. मगापासून आपण महाराष्ट्र धर्म, मराठी कारण, सांस्कृतिक राजकारण आणि धार्मिक राजकारणाचा या सगळ्या झालेला परिणाम या सगळ्याविषयी खूप सविस्तरपणे बोललात. पवारसाहेब, आपण सकलमच्या स्टुडिओला भेट दिली आणि या सगळ्या मुद्द्यावर सविस्तरपणे मांडणी केली, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. मी तुमचाही आभारी आहे. धन्यवाद. थँक्यू.